नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. आपली मीराताई. नवरात्रीचा चौथा दिवस. ज्यांना माझा व्हिडिओ पाहायचा चला तर मग लवकरात आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मित्रांनो, आपल्याला आता आमरस करायचा. आमरस फक्त 2 आंब्याचा आमरस. आंबे असे धुवून घ्यायचे आणि चाकू बाहेर नेलेला आहे कलिंगड कापण्यासाठी. तर मित्रांनो, हे बघा, इथे घेतले काजू बदाम. हलकंसं वाटते मी, त्याच्यामध्ये वेलची टाकून साखर टाकून थोडं फिरवून घेते आणि मग हे आंबे असं कापायचे. कापून चमचेने असं त्यातला गर काढून मिक्सरमध्ये फिरून झाला रस तयार. गुढीपाडव्यापासून रोज आंब्याचा रस खायला सुरुवात झालेली आहे. दूध गरम होते. आणि त्या रसामध्ये तुमची इच्छा असेल तर दूध टाक, पण माझं असं मत आहे, मी ऐकले आधी आम्ही टाकायचो आमरसमध्ये दूध कधीच खायचं नाहीये, कारण का आमरसामध्ये तूप टाकावं, पण दूध नाही. दूध टाकलं ना की काही सांगू शकत नाही, कालांतराने आपल्या अशा अंगामध्ये चरब्यांची गाठी निर्माण होतात असं मला डॉक्टरांनी तेव्हा सांगितलेलं. तेव्हापासून मी रसामध्ये दूध टाकत नाही. थोडंसं तूप गरम करूया. वाटी गरमच आहे. वाटीमध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तूप असं आळलंय. आहे 2 माणसं फक्त, बात झालं आता कशा. फिरून आणते. भरडा केला साखर येत आपण असे आंब्याचे असे काप करायचे आणि काप केल्याच्यानंतर ते कापातलं असं चमच्याने काढून गर मिक्सरमध्ये टाकायचा आणि फिरून काढायचा. खाताना तूप घाला किंवा आत्ता पण तूप घातलं तरी चालेल. बाबा, उन्हाळा, भयंकर उन्हाळा आहे मित्रांनो, फार उन्हाळा. बाबा बाबा बाबा, ऊनच ऊन. कालपासून म्हणते बाहेर जाईन, आल्यापासून 2-3 दिवस झाले जाते म्हणते, पण काय जायला होत नाही. आता बघा, आत्ताशी आपली पूजा पाठातून बाकी आहे. आत्ताशी आपली एक पूजा आवरली. मग थोडंसं खायचं. 4 वाजल्यापासून परत नवरात्री असल्यामुळे पुन्हा पूजापाठला लागायचं. असं करता करता कधी जाऊ, रात्री पण जाऊ शकत नाही. कधीतरी जावंच लागेल ना. नाही असं काही नाहीये, नाही गेलं तर चालेल बरं का. फक्त आपल्या टिकली आणण्यासाठी जायचं. हे काय आपलं मळवट आहेच की रोज भरलेलं, टिकलीची पण काही गरज नाही. पण तोंड धुतली की टिकली राहते ना, हे राहत नाही. असं चाकूने सगळं काढावं लागतं. आणि हे पहा, असा गर काढायचा चमच्याने. असा वेस्ट नाही गेलं, परतीत पडलं. असा चमच्याने असं गर काढून घ्यायचा. असा आमरस बरोबर पुरणाची पोळी खाऊशी वाटते. मी सांगू का, ह्या आधी ना आम्ही कधीच आमरस कधीच खाल्ला नाही. मी लग्नाच्या आधी मी कधीच आमरस नाही खाल्ला. आम्हीच काय, आमच्या घरात बरेच जण नाही खात होते वाटतं सगळे, तर मी खात नव्हती. मला असं वाटायचं, मला आमरस खाण्यापेक्षा आपण आंबा खायचो. मी आंबा खायचे. मग आणि बेसन पण मी कधी खाल्लं नव्हतं बरं का लग्नाच्या आधी. पण लग्न अशी चीज आहे ना, माणसाला न करणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात.
बेसन पण खायला लागले, आमरस पण खायला लागले. तोबा तोबा. का सांगायचं तात्पर्य आपल्या मनासारखं नसतं ना. आपण तिकडे कसं आधी, अरे हे मी नाही खाणार, जा जा आता, मला हे नाही, मला आवडत नाही, मी आता उपाशीच राहील. मग लगेच आपल्यासाठी काहीतरी बनतं, मग लगेच काहीतरी आपण खातो. पण तसं इकडे नाही खाणार, झोप. नको खाऊ, दुसरं काही खा असं म्हणते. मग आपल्याला कसं वाटतं, आता आपल्यालाच करावं लागेल. नाही नाही, मला नाही जास्त काही भूकच नाही आहे, चला ठीक आहे असं म्हणतं माणूस. पण तसं काय आहे का? नाही आहे तसं. तुम्हाला बोलता बोलता सगळे आंबे मी जे हे आता फक्त आपल्याला मिक्सरमधून काढायचे जावं. हे बाप, आपण लगेच आणू काढू. आता ह्याच्यात तूप टाकलं, थोडंसं दूध टाकते आता. झाला आपला आमरस तयार. हा बा, आपलं सुंदर असा आमरस तयार झालेला आहे. उन्हाळा आहे, आता आपलं काय उन्हाळ्याचं काम काही सुरू नाही आपल्याला. काय आपण बाहेरच फिरतोय, देवधर्म इकडे तिकडे आता करायचं. सो मित्रांनो, मी मिराताई तुमची रचा घेते विध असताना पुन्हा रोज होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.